कधी काळी इचलकरंजीमध्ये आवाडे विरुद्ध हाळवणकर असा तीव्र राजकीय संघर्ष होता। पण आवाडे गटानं थेट भाजपमध्ये प्रवेश केला आणि इचलकरंजीचं राजकारण बदललं। इचलकरंजी महापालिकेत आता भाजपची सत्ता आहे, पण केवळ 6 महिन्यात सत्ताधारी भाजपमधील आवाडे आणि हाळवणकर गटातील अंतर्गत कलह वाढू लागलाय। भाजपमधील हा अंतर्गत संघर्ष इचलकरंजीच्या विकास कामांवर परिणाम करणार का, याकडे नागरिकांचं लक्ष लागलंय। कागलप्रमाणे इचलकरंजीतही अत्यंत संवेदनशील राजकारण आहे। प्रामुख्यानं गटातटाचं राजकारण अजूनही कायम आहे। सध्या इचलकरंजीत भाजपचं पारडं जड आहे। आमदार म्हणून राहुल आवाडे आणि ज्येष्ठ नेते म्हणून सुरेश हाळवणकर यांचं इचलकरंजीत मोठं प्रस्थ आहे। पण कधी काळी इचलकरंजीच्या राजकारणात हाळवणकर विरुद्ध आवाडे गट यांच्यातच प्रत्येक सामना रंगायचा। पण आवाडे गटानं व्हाया ताराराणी आघाडी भाजपचं कमळ हाती घेतलं आणि हाळवणकर यांनी राजकीय त्यागही केला। त्यामुळे इचलकरंजी भाजपमध्ये हाळवणकर आणि आवाडे गट एकत्र आलेत। सुरुवातीला दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना एकमेकांशी जुळवून घेणं अवघड गेलं, पण भाजपची पक्षशिस्त आणि दुसरा पर्याय नसल्यानं दोन्ही गटांनी मनोमिलन झाल्यासारखं दाखवलं। त्यानंतर 6 महिन्यांपूर्वी झालेल्या इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीत 65 पैकी 43 जागांवर महायुतीनं दणदणीत विजय मिळवला। मात्र गेल्या महिनाभरातील घडामोडीनंतर आवाडे आणि हाळवणकर गटातील कुरबुरी वाढू लागल्या आहेत। विशेषतः आमदार राहुल आवाडे इचलकरंजी महापालिकेत जरा जास्तच हस्तक्षेप करतात आणि लहान सहान गोष्टीतही लक्ष घालतात असा आरोप होतोय। त्यातून या दोन्ही गटांमध्ये संघर्षाची ठिणगी पडतीये। इचलकरंजी महापालिकेतील ठराव करण्यावरून आता भाजपमध्येच 2 दिशेला 2 गटाची तोंड अशी परिस्थिती आहे। घनकचरा व्यवस्थापनाच्या निविदेवरून स्थायी समितीच्या सभेत आवाडे आणि हाळवणकर गट आमने-सामने आले। त्यावेळी हा विषय नामंजूर झाला होता, पण हा विषय आवाडे गटाच्या नगरसेवकांनी पुन्हा महापालिकेच्या सभेत आणला आणि हाळवणकर गटाच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली। परिणामी दोन्ही गटाचे नगरसेवक 2 वेगवेगळ्या ठिकाणी जमले आणि दोन्ही गटातील विसंवाद स्पष्ट दिसून आला। विशेष म्हणजे महापालिका सभेतही भाजपमधील 2 गटांची परस्पर विरोधी भूमिका उघड झाली। त्यामुळे आवाडे आणि हाळवणकर गटातील संघर्ष पुन्हा चर्चेत आलाय। भाजपमधील ही अंतर्गत फूट आणि वाढती दरी इचलकरंजीच्या राजकारणावर आणि आगामी विकास कामांवर परिणाम करणार का, की दोन्ही नेते सामोपचारानं वाद मिटवणार, याकडे अनेकांचं लक्ष आहे।